आणि माझा हा ट्रेड आपण इथं पंच करूया। तर हा एक ट्रेड झाला होता ज्यांचा 50% पेक्षा जास्त मूव्ह झाला होता, त्यांनी एसएल कॉस्ट टू कॉस्ट केला होता, ज्यांच्याकडे क्वांटिटी जास्त। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आपण करणार निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस। आजची डेट आहे 11 ऑगस्ट, म्हणजे निफ्टीची एक्सपायरी। तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय चेक करायचं, सगळ्यात पहिलं आपण शिफ्टिंगला चेक करूया। शिफ्टिंग काय दिसतंय तर रेजिस्टन्स साईडला घेऊया। तर रेजिस्टन्स साईडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,450 24,550 वरनं 24,500 ला 9:23 शिफ्टिंग येईल आपण कन्सिडर करणार आहोत, कारण 9:20 नंतरची शिफ्टिंग आहे। तर चेक करूया कोण कोण शिफ्ट झाले। तर ह्यावेळी इथं क्लिक केल्यानंतर काय दिसतंय तर ओआय चेंज व्हॉल्यूम 100% झालंय, ओआय पण पर्सेंटेज वाढताना दिसत आहे, म्हणजे सपोर्ट साइड मध्ये बेरिश प्रेशर दिसतोय, रेजिस्टन्स साइड मध्ये बेरिश प्रेशर दिसतोय। आता येऊया सपोर्ट साइडला काय दिसतंय, शिफ्टेड फ्रॉम टॉप 24,550 वरनं 24,500 9:15 शिफ्टिंग आहे, तिला कन्सिडर नाही करणार। तर माझा सपोर्ट स्ट्रॉंग आहे 24,500, रेजिस्टन्स पण स्ट्रॉंग होताना दिसतोय 24,500। आता काय ट्रेड प्लॅन करू शकतो, सपोर्ट मध्ये जोपर्यंत वीकनेस येत नाही तोपर्यंत तिथं आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो, पण ट्रेंड सोबत जायचं असेल तर पुढचा ट्रेड करायला पाहिजे कुठून, तर 24,500 चा रेजिस्टन्स किंवा 24,550 चा रेजिस्टन्स। वरची वीकनेस जर संपली तर 24,500 च्या रेजिस्टन्स वरनं पण आपण पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत। जोपर्यंत सपोर्ट मध्ये वीकनेस येत नाही तोपर्यंत काय हरकत नाहीये। सपोर्ट मध्ये वीकनेस येताना दिसत आहे, ओआय चेंज इन्क्रीज झालेला आहे आणि 100% इथे शिफ्ट झालाय। कोण शिफ्ट झालाय, ओआय चेंज झालाय। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ काय करतोय, पर्सेंटेज ग्राफ मध्ये ओआय चेंज इन्क्रीज झालाय, ओआय पण इन्क्रीजिंग, व्हॉल्यूम फ्लॅट आहे पण पर्सेंटेज आहे। जर ज्यांनी बाय पण केला असेल तर त्यांनी काय करायचं, हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट काढून टाकायचा। का काढून टाकायचा, कारण मार्केटमध्ये ज्याच्या भरोश्यावर आपण ट्रेड करत होतो तो सपोर्ट वीक होताना मला दिसत आहे। कॉन्शियस राहणं खूप गरजेचं आहे या ट्रेड मधनं। तर आता आपल्याला पुढचा ट्रेड प्लॅन करावा लागेल। सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड तर बनणार नाही, पुढचा ट्रेड बनणार 24,500 च्या रेजिस्टन्स वर। 24,500 चा रेजिस्टन्स भेटला तर आपण पुढचा ट्रेड करूया। मार्केटने 24,450 च्या खाली क्लोज दिलेला आहे, सपोर्ट मध्ये वीकनेस येताना दिसते। 24,400 वरती जर वीकनेस वाढताना दिसली तर मी 24,550 च्या रेजिस्टन्स वरनं पण पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे। चल बघूया लेवलला आल्यानंतर। मार्केट टाइमपास करत आहे, काय हरकत नाहीये, आपल्या जोपर्यंत लेवलला येत नाही तोपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करायचा नाही। इथे मार्केट आलेला आहे, थोडस बॅक घेऊया। मार्केट लेवलला टेस्ट केलंय, खाली क्लोज झालंय, जर आता रिटेस्ट भेटलं तर आपण ट्रेड मध्ये एंट्री करूया। आणि इथे एंट्री मिळालेली आहे, इथे मला एसएल लावायचा 20 पॉइंटचा आणि माझा हा ट्रेड आपण इथं पंच करूया। 20 पॉइंटचा एसएल असणार आहे माझा आणि माझा टार्गेट असणार आहे 24,450 चा सपोर्ट। चला प्ले करूया। ट्रेड मधनं काय असं घाबरण्यासारखं तर नाहीये, ट्रेड मध्ये होल्ड करू शकतो। सपोर्टची वीकनेस खाली वाढताना जर दिसली तर लवकर टार्गेट येईल। मार्केटमध्ये 2 वाजलेले आहेत, मला काय करायचंय, एसएल कॉस्ट टू कॉस्ट करायचंय। का करायचंय, कारण माझा ट्रेडिंग टाइम संपत आलेला आहे, त्याच्यामुळे मी एसएल कॉस्ट टू कॉस्ट करणार, मी त्याला लॉस बुक करणार नाही। आणि माझं इथे एसएल कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे, काही हरकत नाही। इथे माझा एसएल जरी कॉस्ट टू कॉस्ट गेला तरी काही प्रॉब्लेम नाहीये। का नाहीये, कारण माझा ट्रेडिंग टाइम संपलेला होता आणि त्याच्यानंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट करू शकत नाही, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड काढून टाकायला हवा होता। तर मी हा पण इंडिव्हिज्युअली सगळ्यांनी हाच ट्रेड केला होता आमच्या इथे ऑफलाईन सेंटर मध्ये आणि ऑनलाईन जेवढ्यांनी जुळले होते तो, कारण कॉलचा ट्रेड बनला नव्हता, कारण कॉल वरनं ट्रेड घेण्यासाठी सपोर्टची वीकनेस आल्यामुळे आपण कॉलचा ट्रेड प्लॅन केलेला नव्हता। तर हा एक ट्रेड झाला होता ज्यांचा 50% पेक्षा जास्त मूव्ह झाला होता, त्यांनी एसएल कॉस्ट टू कॉस्ट केला होता, ज्यांच्याकडे क्वांटिटी जास्त होती त्यांनी आधी क्वांटिटी बुक केली असेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये। इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल, तर तुम्हाला होम पेज वरती जायचंय। होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल, इथून तुम्ही जॉईन करू शकता। एओसीच्या अगर जर तुम्हाला कोर्सेस करायचे असेल तर कोर्स मध्ये शिकण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करायचंय। एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल जयपूर, नोएडा, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये बॅचेस चालू होणार आहेत। तर ह्याची डिटेल्स हवी असेल तर तुम्ही काय करू शकता, सपोर्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता। सपोर्टचा नंबर आहे 9953262262, नाहीतर मला कॉन्टॅक्ट करू शकता 8149459525 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल्स
घेऊ शकता. आणि हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली, येत्या सप्टेंबर मध्ये आपल्याकडे एक इव्हेंट होणार आहे. त्या इव्हेंटची माहिती तुम्हाला देण्याचं आहे. ती माहिती अशी आहे, तर 28 आणि 29 सप्टेंबरला ट्रेडिंग डे असणार आहे, सोमवार आणि मंगळवार. त्या दिवशी AOC ची पूर्ण टीम ही लोणावळ्यामध्ये असणार आहे. तर तुम्हाला पण इथे यायचं असेल तर इथे या सीटला एनरोल करून घ्या. सीट रिझर्व करून घ्या, कारण आपल्याकडे लिमिटेड सीट आहेत, नंतर ऍड करता येणार नाही. ठीक आहे. तर इथे काय काय होणार आहे, तर इथे राज सर येणार आहेत, AOC ची टीम येणार आहे. तिथे सगळ्यांसोबत बसून आपल्याला ट्रेडिंग करायचा चान्स मिळणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.